कळवण तालुक्यातील आदिवासी वसतिगृहात सडलेल्या भाज्यांचा पुरवठा, 300 विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ, पालकांचा संताप। आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील भगोर्डी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना पुरवठा करण्यात आलेल्या सडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या भाज्यांमुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे। या वसतिगृहात सुमारे 300 विद्यार्थिनी वास्तव्यास असून त्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ खेळला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय। पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अचानक वसतिगृहाला भेट देऊन स्वयंपाकघर व साठवण कक्षाची पाहणी केली असता पूर्णपणे सडलेल्या, कुजलेल्या व वापरण्यायोग्य नसलेल्या भाज्या आढळून आल्या। काही भाज्यांमध्ये दुर्गंधी येत असून त्या मानवी सेवनासाठी अजिबात योग्य नसल्याचं स्पष्ट झालं। या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने वसतिगृह परिसरात दाखल झाले। परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच संबंधित ठेकेदार घटनास्थळी उपस्थित झाला, मात्र त्याच्या विरुद्ध पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या प्रकरणी पालकांनी सांगितले की यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मनमानी करत असून विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। सामाजिक संघटना व पालकांनी संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावं, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाची तातडीने चौकशी करून विद्यार्थिनींना दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नाशिक स्टार न्यूज प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।